फायनली झालं राव आपल्या मामाच्या पोरीचं लग्न. भावांनो, तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ तर पाहिले असणारच की आम्ही दोघं मावस भाऊ मंडप टाकायसाठी गेलो होतो मामाच्या घरी. ते बी कोणाच्या मामाच्याच पोरीचा लग्नाचा मंडप. ऐकून तर आपला वेळाचा मावस भाऊ बी हसायला लागला. अरे म्हणे हे कसं काय झालं? अरे ते झालं तर झालं, ते जाऊ दे तिकडे. आपलं हेलिकॉप्टर उडणं वर आणि आपला व्हिडिओ घेणं वरून. भाऊ म्हणे काही विषय आहे काय का मिनिटा? लग्न लागायची वेळ झाली तरी आमच्या दोघं भावाच्या अंगाला पाणी नाही अजून. कसं काय अंगाला पाणी लागेल? कालपासून नुसतं कामच सुरू आहे आमच्या मागे. हे तयारी केल्यावर बी अंडे भरणे देऊन टाकले आमच्या हातात. अरे तुटे पुटे भंगारवाले मंडपात ठेवून दिला आणि तिथून बाहेर आलो आणि आपल्या प्रेमाच्या पब्लिक सोबत एक व्हिडिओ काढून घेतला. की तुम्हाला सांगतो काय मंडपवाल्याला तारका भेटत नाही, पण आपल्या मामाचा साऊंड आणि हर्षल भाऊचा ऑर्केस्ट्रा नेहमी बुकच असते. चालतेच चालते, त्यासोबत मंडप बी दनाके बाद चालते. नवरदेव नवरी मंडपात आली म्हणजे कॅमेरावालीचीच मजा पाहतो. म्हणते मले काढू दे, हा म्हणते मले काढू दे. नवरदेव नवरी म्हणते अरे सरकाना भाव पटकन आम्हाला मंडपात जाऊ दे. एवढे कॅमेरे तोंडा पुढे आहेत की कोण्यात पाहून कोण्यात नाही असं होऊन जाते. नवरदेव आणि नवरीची मंडपात एंट्री झाली, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजची आरती बी करून घेतली आणि पटापट लग्न बी लावून घेतलं. आता घरचं लग्न आहे म्हटल्यावर पहिल्या पंक्तीत तर काही बसता येणार नाही. रिकामा काय करत तोपर्यंत आम्ही सगळा साऊंड गाडीत भरून घेतला आणि इकडे पंक्तीत पाहतो तर काय आपला मावस भाऊ तो भिडलाय दुसऱ्या पंक्तीत. आम्हीच